इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास। या पाठामध्ये आपल्याला भारतातील ज्या विविध कला आहेत त्याची माहिती जाणून घ्यायची आहे। तसेच कला व साहित्य क्षेत्रातील जे विविध घटक आहे त्याची पण माहिती घ्यायची आहे। सोबतच कला आणि साहित्य यांचं ऐतिहासिक उपयोजन कसं करायचं ह्यामधून आपल्याला अध्ययन निष्पत्ती करायची आहे। सर्वप्रथम कला। पाठाचं जे शीर्षक आहे भारतीय कलांचा इतिहास, याच्यामध्ये कला हा शब्द आलेला आहे। तर कलेबद्दल आपल्याला हे सांगता येईल की सर्व कलांचं जे प्रेरणास्त्रोत आहे किंवा जो उगम आहे तो भगवान शिव आहे। म्हणून आपण कला म्हणजे सत्यम शिवम सुंदरम, जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे शिव आहे ते सुंदर आहे। ज्यामध्ये सौंदर्य निर्मिती आहे ती म्हणजे कला। तर कलेची व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो, आपल्या मनुष्याची एक सहज प्रवृत्ती असते की आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे, अनुभव आहे, आपल्या भावभावना आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो। परंतु हे सर्व करत असताना जर त्याच्यातून एखादी सौंदर्य निर्मिती जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणू? कला। तर अशी सौंदर्य निर्मिती करणारा म्हणजे मग कोण? तर निश्चितच कलाकार। परंतु प्रत्येकजण कलाकार होऊ शकतो का? नाही। त्यासाठी काही आवश्यक गुण लागतात, ते म्हणजे कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य म्हणजे स्किल। कलेचे दोन प्रकार आहे, एक दृक कला म्हणजे व्हिज्युअल आर्ट्स आणि दुसरी आहे ललित कला किंवा अंगिक कला। दृक कला व्हिज्युअल म्हणजे व्हिजन, जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्या सर्व कला म्हणजे दृक कला। तर या दृक कलेचा उगम जो आहे तो प्रागैतिहासिक काळापासूनच झालेला आहे, म्हणजे इतिहास लेखन परंपरा सुरू होण्याच्या अगोदरपासून ही कला विकसित आहे। ललित कला म्हणजेच अंगिक कला। ललित कलेमध्ये वेगवेगळे कला येतात, त्याच्यामध्ये तुमचं साहित्य, नृत्य, नाट्य आणि अंगिक अंग म्हणजे शरीर। शरीराच्या हालचाली करून जे काही कला आपण सादर करतो त्याला आपण अंगिक कला असं म्हणू शकतो। कला प्रकार आपण बघितले, सोबतच कला परंपरा। कला परंपरेमध्ये दोन कला परंपरा असतात, एक लोककला आणि दुसरी म्हणजे अभिजात कला। तर लोककला ही अश्मयुगीन काळापासून अखंडित चालणारी आहे। लोककला ही लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग जो आहे त्याच्यातून तिचा आविष्कार झालेला आहे। लोककले जसे की त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग असल्यामुळं त्याची जी अभिव्यक्ती आहे ती अधिक उत्स्फूर्त असते आणि यामध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो, त्याच्यातून ती निर्माण झालेली असते। अभिजात कला, अभिजात म्हणजे ज्याला आपण म्हणू क्लासिक, शास्त्रीय जे आहे ते म्हणजे अभिजात कला। यामध्ये प्रमाणित नियमांची चौकट असते। अभिजात कलेमध्ये काही नियम असतात, शास्त्रात जे काही नियम दिलेले आहे त्यामध्ये ती बांधलेली असते आणि अभिजात कलेमध्ये पारंगत होण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते। कलाशैली, प्रत्येक कलाकाराची एक विशिष्ट पद्धत किंवा शैली असते। आता कला परंपरे म्हणजे त्या कलाकाराची विशिष्ट शैली किंवा पद्धत जेव्हा एखाद्या परंपरेचं स्वरूप धारण करते, याच्या अगोदर आपण कला परंपरा बघितल्या, जेव्हा त्या परंपरेचं स्वरूप धारण करते त्यावेळेस त्या पद्धतीला आपण कलाशैली असं म्हणू। वेगवेगळे कालखंड, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित झालेल्या आपल्याला दिसतात। त्याच्यामध्ये एक प्रमुख आहे मराठा चित्रशैली। मराठा चित्रशैली ही जी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले जे सातारा, मेनवली हे जे इथील जे जुने राजवाडे आहे, वाई,
तिथे आपल्याला ही मराठा चित्रशैली पाहावयास दिसते। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की रंगीत चित्र, भित्तिचित्र आणि काही हस्तलिखितांचा समावेश केलेला आहे। या शैलीवर राजपूत शैलीचा आपल्याला प्रभाव दिसतो आणि अशा प्रकारे अनेक ज्या कलाशैली आहे त्या विकसित होत गेलेल्या आपल्याला दिसतात। या चित्रशैलीवरून तत्कालीन समाजाची जे काही आर्थिक सामाजिक परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती होती, तेथील लोकांचं राहणीमान, पोशाख इत्यादीची माहिती आपल्याला मिळते। यानंतर आहे भारतातील दृक्कला परंपरा। याच्यामध्ये एक चित्रकला आणि शिल्पकला। तर पहिले आपण बघूया चित्रकला। तर चित्रकला ड्रॉइंग ज्याला आपण म्हणतो ती द्विमितीय असते, म्हणजे 2 डायमेन्शनल, कारण त्याला एक तर लांबी आणि रुंदी एवढी असते, त्याला खोली नसते, म्हणून चित्रकला ही द्विमितीय असते। याच्यामध्ये निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादींचं चित्र रेखाटलेलं असतं। त्यासाठी आपण शिलाखंड, भिंत, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक इत्यादी आपण वापरू शकतो। अजिंठा लेण्यातील जे बोधिसत्व पद्मपाणीचं जे भित्तिचित्र आहे ते आपल्याला या चित्रामध्ये दिसते। यानंतर आहे लोकचित्रकला शैली। चित्रकलेच्या 2 शैली आहे, एक लोकचित्रकला आणि दुसरी अभिजात चित्रकला। तर पहिले आपण लोकचित्रकला पाहू। लोकचित्रकला शैलीमध्ये अश्मयुगीन काळामध्ये अनेक देशांमध्ये, भारत आणि अनेक देशांमध्ये आपल्याला काही प्रसिद्ध गुहाचित्रे आपल्याला आढळतात। भारतामध्ये सुद्धा मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणी अनेक गुहाचित्रे आपल्याला आढळतात। त्यातील मध्य प्रदेशमधील भीमबेटका येथील जे गुहाचित्र आहे ते प्रसिद्ध आहे आणि या भीमबेटका गुहाचित्राचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा केला जातो। तर या गुहाचित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मनुष्य आकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा सुद्धा समावेश असतो आणि याच्यामध्ये वनस्पती यांचा सुद्धा समावेश असतो आणि ही जी शैली आहे ती नैसर्गिक द्रव्यापासून, त्याच्यामध्ये नैसर्गिक रंग, काळा, निळा, पांढरा यासारखे नैसर्गिक रंग वापरलेले आपल्याला दिसतात आणि ही जी लोकचित्रकला परंपरा आहे ही गुहाचित्रांच्या परंपरेशी आपल्याला नातं सांगते। लोककले परंपरेमध्ये आपण वारली परंपरा पाहू। हे आपले चित्र बघितलेलंच असेल मित्रांनो तुम्ही। महाराष्ट्रातील ही वारली चित्र परंपरा ठाणे, नंदुरबार, धुळे इत्यादी जिल्ह्यांतील जे आदिवासी बहुल भाग आहे त्यांनी ही विकसित केलेली आणि गुजरातचा काही भाग तिथे आपल्याला ही वारली चित्र परंपरा दिसते। म्हणजे भिंत जी आहे ती शेणाने माखून नंतर त्याचा लेप देऊन त्याच्यानंतर आपलं जे तांदूळ आहे, भात आहे, भाताचे शीतापासून ही तयार ते करतात। याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जॉमेट्रिकल शेप्स, भौमितिक आकार तुम्हाला दिसतात। शरीराचा आकार करायचा असेल तर ट्रँगल, पायाचा सुद्धा करायचा, शरीराचा भाग दर्शवायचा असेल तर ट्रँगल, त्रिकोण, डोकं दर्शवायचं असेल तर सर्कल म्हणजे वर्तुळ इत्यादींचा यामध्ये समावेश असतो। दुसरी जी शैली आहे लोकचित्रकलेचं दुसरं उदाहरण म्हणजे पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा। कठपुतली आणि चित्रांच्या साह्याने ही चित्रकथी परंपरा विकसित झालेली आहे। एक चालुक्य राजा होता ज्याचं नाव होतं सोमेश्वर। त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता अभिलषितार्थ चिंतामणी आणि या ग्रंथामध्ये त्यांनी चित्रकथी परंपरेचं सविस्तर वर्णन केलेलं आपल्याला दिसते। अभिजात चित्रकला हा दुसरा प्रकार आहे। अभिजात म्हणजे क्लासिक्स आपण बघितलं तर या अभिजात चित्र परंपरेमध्ये आपलं जे प्राचीन भारतीय वाङ्मय किंवा साहित्य आहे त्याच्यामध्ये 64 कलांचं वर्णन केलेलं आहे। आपले जे गणेशजी म्हणजे भगवान गणपती जे आहे ते सर्व 64 कलांचे कोण आहे त्यांच्यामध्ये त्या विकसित झालेल्या आपण पाहतो, म्हणून आपण त्यांना प्रथम वंदनीय म्हणतो। त्या 64 कलांचं वर्णन प्राचीन भारतीय साहित्यामध्ये सुद्धा आहे। त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख
आलेख्यम किंवा आलेख्य विद्या असा आपल्याला दिसतो. याच्यामध्ये एकूण 6 पैलू आहे, म्हणजे षडांगी आहे. हे षडांगी म्हणजे भारतीयांनी चित्रकलेचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता हे दर्शवते. षडांगी म्हणजे 6. त्याच्यामध्ये एक आहे रूपभेद, प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भाव म्हणजे भाव प्रदर्शन, लावण्य योजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, आणि त्याच्यानंतर सादृश्यता, आणि 6वा आहे वर्णिका भंग म्हणजे रंगांचं आयोजन. हे 6 षडांगांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर हस्तलिखितामधील काही लघुचित्रे आहेत. लघु म्हणजे लहान. आपल्या ज्या घरी पोथी असतात, जुन्या ज्या पोथ्या असतात त्यांच्या आकाराचे हे लघुचित्र असतात. यामध्ये सुरुवातीला या लघुचित्राच्या शैलीमध्ये जी पर्शियन शैली आहे तिचा प्रभाव होता, आणि दक्षिणेकडील जे नंतर मुस्लिम राजवट जे झाली आहे त्यामध्ये सम्राट अकबरच्या कारकिर्दीमध्ये पर्शियन आणि भारतीय चित्रशैलीच्या संगमातून एक लघुचित्र शैलीचा उदय झाला, त्याला आपण म्हणतो मुघल शैली. नंतर ब्रिटिश राजवटीमध्ये जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाली त्यावेळेस युरोपीय शैली म्हणजे ब्रिटिश शैलीचा विकास झाला. यामध्ये हे जे चित्र तुम्हाला दिसते, जेम्स वेल्स हा एक स्कॉटिश चित्रकार होता. त्याने हे शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस यांचं चित्र काढलेलं दिसते तुम्हाला. आणि त्यांनी एक कलाशाळा सुद्धा पुण्यामध्ये स्थापन केली होती जेम्स वेलने. सोबतच जेम्स वेल सोबत एक भारतीय चित्रकाराने काम केलं आहे, त्यांचं नाव होतं गंगाराम तांबट. आणि या गंगाराम तांबट यांनी वेरूळ आणि कार्ले येथील लेण्यांची चित्र काढली होती, आणि त्यांचे काही चित्र अमेरिकेतील येल विद्यापीठातील जे वेल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट आहे तिथे त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. नंतर आपण पाहू शिल्पकला, स्थापत्य व शिल्पकला. चित्रकला ही द्विमितीय असते, तर शिल्पकला ही 3D म्हणजे 3 डायमेन्शनल असते, म्हणजे त्रिमितीय असते. याच्यामध्ये मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी, वस्तू, शिल्पे इत्यादींचा समावेश केला जातो. इथे चित्र तुम्हाला दिसते अशोक स्तंभ. अशोक स्तंभाच्या शीर्षावरील जे 4 सिंहाचं जे शिल्प आहे ते आपल्या देशाचं काय आहे, राष्ट्रीय मानचिन्ह आहे. लोकशिल्पकला शैली ही सुद्धा अश्मयुगीन काळापासूनच प्राचीन आहे. हत्यारे बनवण्याची जे दगडी हत्यारे बनवण्याच्या परंपरेपासून याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. लोकशिल्पकला शैली जसं आपण पहिलेच पाहिलं, लोकशिल्पकला म्हणजे लोकांच्या प्रत्यक्ष जीवनाच्या भागातून ती विकसित झालेली असते. यानंतर बघूया आपण अभिजात शिल्पकला शैली. अभिजात म्हणजे पुन्हा लक्षात घ्या क्लासिकल शास्त्र शुद्ध. यामध्ये गुप्त आणि मौर्य कालखंड जो आहे, गुप्त कालखंडाचा तुम्ही समुद्रगुप्ताचा जर विचार केला तर हे स्थापत्य आणि शिल्पकलेच्या बाबतीत सुवर्णयुग आपण म्हणू शकतो. आणि गुप्त साम्राज्य आणि नंतर मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये ही शिल्पकला अजून जास्त अधिक विकसित होत गेली. आणि सर्वप्रथम सम्राट अशोक आणि त्यानंतर त्या काळामध्ये सुद्धा ती विकसित होत गेली. इथे आपल्याला एक शिल्प दिसते, भारहूत स्तूप. सर्वप्रथम मध्य प्रदेशातील सांची येथील जे स्तूप आहे ते प्रथम सम्राट अशोकाच्या काळात उभारलं गेलं होतं. आणि त्यानंतर भारहूत शिल्प हे एक शिल्पाचे एक विकसित उदाहरण आपण म्हणू शकतो. त्यानंतर बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे तो दूरपर्यंत गेला, देशातून विदेशात गेला. आणि त्यानुसार त्या अनुषंगाने इंडोनेशियामध्ये सुद्धा एक जगातील सर्वात मोठं स्तूप उभारलं गेलं, ज्याचं नाव आहे बोरोबुदूर. इथं ते बोरोबुदूर येथील स्तूप तुम्हाला चित्रामध्ये दिसतं. भारतीय मूर्ती विज्ञानाची नंतर विकसित झालं. अफगाण आणि आसपासच्या प्रदेशामध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी एक नवीन शैली विकसित झाली, ती म्हणजे गांधार शिल्पकला शैली. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये म्हणजे कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयाला आली.
आणि या शैलीने मूर्ती विज्ञानाचा पाया भारतामध्ये रचला गेला। याच्यामध्ये विविध प्रकारच्या मूर्त्या वगैरे बनवण्यात आल्या। इथे तुम्हाला नटराज यांची मूर्ती दिसते। भगवान शिव यांनी जेव्हा तांडव केलं तर रौद्र रूप धारण केलं तर त्याचा आविष्कार आपल्याला या नटराज शिल्पकलेमध्ये दिसतो। स्थापत्य आणि शिल्पकला याच्यामध्ये स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणू, आणि ज्याच्यावर शिल्प नक्षीकाम वगैरे केलेलं आहे ते म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकला। भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहे। कोरीव लेण्यांची जी परंपरा आहे ती इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून भारतामध्ये सुरू झाली। तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणं जे आहे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एक एकत्रित उदाहरण असते। याचा उत्तम नमुना म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अजिंठा लेणीचं 19 क्रमांकाचं प्रवेशद्वार दिसते। हे एक शिल्पकलेचं अद्भुत उदाहरण आहे। याच्यामध्ये आतील भिंत, खांब इत्यादीचा समावेश होतो। आणि अजिंठा येथील जे लेण्या आहे त्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला। त्यानंतर आपल्याला मंदिर स्थापत्याची सुरुवात सुद्धा 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळात झाली। याच्यामध्ये जे अनेक मंदिर आहे ते मंदिराचे जे शिखर आहे त्या शिखराच्या रचनेवरून अनेक शैली विकसित आली। त्याच्यामध्ये उत्तर भारतातील नागर शैली आणि दक्षिण भारतातील द्रविड शैली। तर हे नागर उत्तर भारतातील मंदिरं आपल्याला असे दिसतील, नागर शैलीचं शिखर आहे, आणि इथं दक्षिण भारतामध्ये तुम्हाला या प्रकारचे शिखर असलेलं मंदिरं दिसतील, हे म्हणजे द्रविड शैलीचं गोपूर। आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हेमाडपंथी मंदिराची एक नवीन शैली विकसित झालेली आपल्याला दिसते। तर आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि नंतर आधुनिक काळामध्ये अनेक वास्तू आपल्याला शिल्पकलेचे उदाहरण आपल्याला देता येईल। त्यामध्ये मध्ययुगीन भारतातील जे स्थापत्यकला आहे त्याच्यामध्ये आपण इथं तुम्हाला कुतुब मिनारचे चित्र दिसते। दिल्ली जवळील मेहरुली इथे हे कुतुब मिनार स्थापित आहे। आणि कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक याच्या काळात या कुतुब मिनाराचे बांधकाम सुरू झालं आणि अल्तमश म्हणजे 13वे शतक म्हणजे एक पूर्ण शतक लागलं, 100 वर्ष बनवायला लागले। हे अल्तमश याच्या काळामध्ये हा कुतुब मिनार पूर्ण झाला। हा जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे। त्यानंतर उत्तर प्रदेशमधील आग्रा इथे ताजमहल आणि मुघल सम्राट शहाजहान याने त्याची जी बेगम आहे मुमताज हिच्या स्मरणार्थ हा ताजमहल बांधला होता। मध्ययुगीन कालखंडामध्ये पुन्हा विजापूर येथील गोल घुमट तुम्हाला दिसतो आहे। मोहम्मद आदिलशाह याची कबर याच वास्तूमध्ये आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याला गोल का म्हणतो आपण, तर याचा जो वरचा सज्जा आहे तो गोल आहे, आणि तेथून तुम्ही जर आवाज दिला तर त्याचं जे प्रतिबिंब आहे ते पूर्ण वास्तूमध्ये गुंजले जाते किंवा त्याचा प्रतिध्वनी सर्व त्या इमारतीमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ऐकायला दिसेल। नंतर एक नवीन शैली विकसित झाली ते म्हणजे इंडो गोथिक शैली। ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये तुम्हाला CSMT माहितीच आहे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, ही जी वास्तू आहे ही इंडो गोथिक शैलीचं एक उदाहरण आहे। भारतातील काही ललित आणि अंगिक कला परंपरा, लोककलेच्या परंपरा आहे। प्रत्येक प्रदेशामध्ये विशिष्ट अशी एक लोक परंपरा विकसित झालेली आपल्याला दिसते। महाराष्ट्र असो, आंध्र प्रदेश असो किंवा अजून कोणतेही राज्य असो। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, अभंग, भजन हे काही ठळक उदाहरणं आपल्याला देता येते। त्यानंतर अभिजात कलेच्या परंपरा, सर्व कलांचा उगम हा नाट्यशास्त्रातून झालेला आहे। पहिले नाट्यकला विकसित झाली आणि त्याच्यानंतर बाकीच्या नृत्य, गायन, वादन ह्या कला विकसित झालेल्या आपल्याला दिसतात। तर
भरत मुनी यांनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा एक सर्वात प्राचीन ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये या सर्व नाट्य आणि सर्व कलांचा सविस्तर विचार उहापोह त्यांनी त्यामध्ये केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी 9 रस सांगितलेला आहे। 9 रसामध्ये शृंगार रस, हास्यरस, करुण रस, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक आणि अद्भुत आणि शांत अशा 9 रसांचा उल्लेख त्यांनी कलांच्या सादरीकरणामध्ये आपल्याला करायचा असतो। भारतीय लोकांचा बाहेरील देशांशी संपर्क येत गेला आणि त्यातून नवीन नवीन कला ह्या विकसित होत गेलेल्या आपल्याला दिसतात। संगीतामध्ये सुद्धा आपल्याला 2 घराणे किंवा परंपरा दिसतात, एक हिंदुस्थानी संगीत आणि दुसरं कर्नाटक संगीत। याच्यात गायनामध्ये सुद्धा शास्त्रीय, क्लासिकल आणि सेमी क्लासिकल ज्याला आपण म्हणतो ते विकसित झालं। अभिजात कला परंपरेमध्ये अभिजात क्लासिकल भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथावर आधारित ज्या काही कला परंपरा सादर केल्या जातात त्याला आपण अभिजात कला परंपरा असं म्हणू। यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील लावणी हे लोकनृत्य आहे, ह्या लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून त्यांच्या जीवनाचा तो भाग आहे, याच्यातून ते विकसित झालेलं तुम्हाला दिसते। याच्यामध्ये लयबद्धता आहे, गेयता आहे, परंतु अलीकडील काळात भारतीय नृत्य प्रकारामध्ये कथकली केरळ, भरतनाट्यम, मोहिनी अट्टम आणि कुचिपुडी हे काही नवीन शास्त्रीय नृत्य प्रकार विकसित झालेले आपल्याला दिसतात। ते अभिजात कला परंपरेमध्ये मोडतात, कारण ते काही शास्त्रीय नियमांची चौकटीने ते बांधलेले असतात। नृत्य करायचं त्याच्यामध्ये लय कसा असायला पाहिजे, तर त्याच जे प्रमाण आहे, भाव कसे व्यक्त करायचे त्याची एक नियमांच्या चौकटीमध्ये ते बांधलेले असतात। तर लोककला परंपरा याच्यामध्ये असे नियम नाही आहे। कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी। मित्रांनो, आपण कला म्हणजे काय हे बघितलं। कला ही एक ज्ञानशाखा आहे आणि कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे। कलेचा इतिहास असणारा जो व्यक्ती आहे त्याला व्यवसायाच्या कोणत्या संधी आहे, तर एक कलेच्या इतिहासाचा अभ्यासक पत्रकार होऊ शकतो, जर्नलिस्ट होऊ शकतो। कला वस्तू खरेदीचं एक स्वतंत्र दालन असते, तिथं ती कला वस्तू असली आहे का नकली आहे हे जाणणाऱ्या व्यक्तीची, तज्ज्ञाची आवश्यकता असते। कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन तसेच करणं आवश्यक आहे। एक नवीन क्षेत्र उदयाला येत आहे, त्याचं नाव आहे सांस्कृतिक पर्यटन। या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। त्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय, माहिती प्रसारणाचं तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्र आहेत। उपयोजित कला, आता आपण दृक कला आणि लोककला बघितला, तर उपयोजित कला म्हणजे काय? आता जी लोककला आहे किंवा ललित कला आहे त्याच्यामध्ये मुख्य उद्देश रसिकांनी रसास्वाद घ्यावा, त्यांना आनंद मिळावा एवढाच उद्देश असतो। परंतु जेव्हा उपयोजित कला जी आहे याच्याशिवाय त्याच्यामध्ये कलात्मक रचना आणि उपयुक्तता याची सांगड घालून, याचा मेळ घालून जेव्हा एखादी एक नवीन कला निर्मिती केली जाते तेव्हा त्याला आपण उपयोजित कला किंवा अप्लाइड आर्ट्स असं म्हणतो। मला ड्रॉइंग काढायची आहे पण मला आनंद मिळण्यासाठी, व्यवसायाच्या दृष्टीने मी त्याचा विचार केलेला नाही, तर आपल्याला उपयोजित कलेचा विचार करायचा आहे, व्यवसायाच्या दृष्टीने विचार करायचा आहे। तर याच्यामध्ये अनेक असे विस्तृत क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये उपयोजित कलेमध्ये आपल्याला व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहे। त्यामध्ये औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र आहे, घराची सजावट आहे, इंटेरियर डेकोरेटरचं काम करू शकतो आपण, रंगमंचावरील नैपथ्य आहे, चित्रपट आहे, दूरदर्शनवरील कार्यक्रम आहे। आता मी जे तुम्हाला इथं टी व्हीवर सादरीकरण करून राहिलो, इथं दिसणारे तुम्हाला जे स्थिर चित्र किंवा जे काही चित्र तुम्ही बघितले
शब्द बघितले, चित्र बघितले, हे काय उपयोजित कलेचं एक उदाहरण. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकाशन, मुद्रण क्षेत्रात पुस्तके, मॅगझिन्स, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी आणि सजावट आणि सुलेखन, भेट कार्ड, इन्व्हिटेशन कार्ड, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेट वस्तू अशा अनेक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रातील जाणकाराची आवश्यकता असते. स्थापत्य आणि छायाचित्रण हे सुद्धा उपयोजित कला या सदराखालीच येतात. सध्याच्या काळात आता मी जे उदाहरण दिलं तुम्हाला की संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलचित्रे, नक्षी आणि आरेखन वापरली जातात, ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहे. यामध्ये अनेक दागदागिने, मौल्यवान वस्तू, कला वस्तू, रंगीत वस्तू, काचेच्या कलापूर्ण भांडी अशा एक ना अनेक अशी विस्तृत यादी आपल्याला देता येईल. या प्रत्येक क्षेत्रामध्ये ती कला निर्मितीपासून ती पूर्ण होईपर्यंतच्या काळापर्यंत अनेक टप्पे असतात. आता मार्केटमध्ये एखादी साडी आली, ती साडी एकदम रेडीमेड येते का? नाही आहे. तिला अनेक टप्प्यामधून जावं लागते. त्याचं कलर डिझाईन, कापडाचा दर्जा, त्याच्यानंतर जो डिझायनर आहे तो त्याच्यावर काम करतो, अशा अनेक निर्मितीच्या टप्प्यामधून ती जात असते. तर प्रत्येक उपयोजित कलेमध्ये या निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्या कलेची जाण असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. तर त्या दृष्टीने आपल्याकडे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. आता या वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. आता तुम्ही उपयोजित कलेचा जेव्हा विचार करता तर भारतामध्ये अनेक असे विद्यापीठे आहे जिथे ॲज अ फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स, पुणे, मुंबई आणि सोबतच औरंगाबाद आणि गुजरातमध्ये बडोदा आणि अहमदाबाद इथे जे विद्यापीठे आहे ते अशा उपयोजित कलाचं शिक्षण देणाऱ्या संस्था आहे. तिथे आपण तेथील कोर्सेस करून आपण व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून घेऊ शकतो. तशी गुजरातमधील जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन जी आहे ही सुद्धा जगातील एक अग्रगण्य संस्था आहे आणि 2015 पासून त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, आपण पूर्ण प्रकरणाचा आता आढावा घेऊया. यामध्ये कला म्हणजे काय आपण बघितलं. सत्यम, शिवम, सुंदरम, सौंदर्य निर्मिती ज्यामधून होते ती कला. कलेचे प्रकार दृक्य, व्हिज्युअल, दृश्य जे आपल्याला दिसते, आणि ललित ज्याच्यामध्ये लालित्य आहे, लयबद्धता आहे, अशा कला म्हणजे ललित कला. कला परंपरा याच्यामध्ये आपण लोककला आणि अभिजात कला असं बघितलं. लोककला ह्या प्रत्यक्ष जीवनाचा भाग असतात, त्याच्यातून त्याची निर्मिती होते. अभिजात कला शास्त्रीय असते. नाट्यशास्त्र, भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित त्याच्यातील सर्व कला असतात. मराठा चित्रशैलीबद्दल बघितलं आपण, मुघल शैली आणि इंडो गोथिक शैली. भारतीय दृककला परंपरेमध्ये आपण चित्रकलेचे 2 भाग बघितले, लोकचित्रकला आणि अभिजात चित्रकला. सोबतच मध्ययुगीन, प्राचीन, मध्ययुगीन आणि ब्रिटिश सत्तेच्या काळातील आपण काही शिल्पकला आपण बघितल्या, लोकशिल्पकला आणि स्थापत्य शिल्पकला. त्यानंतर आपण 4.3 मध्ये भारतातील ज्या ललित आणि अंगिक कला परंपरा आहेत, लोककला परंपरा आणि अभिजात कलापरा याची विस्तृत माहिती आपण बघितली. आणि शेवटी 4.4 मध्ये कला, उपयोजित कला आणि आपल्याला उपलब्ध व्यवसायाच्या संधी याबद्दल आपण बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10च्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत जो या पाठावर जो प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे पाठाचा जो सार आहे आपल्याला तो घ्यायचा आहे. तो म्हणजे प्रश्न क्रमांक 1, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहे हे स्पष्ट करायचं आहे. आणि प्रश्न 2, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता का असते हे कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला किंवा तुमच्या इतिहासाचे जे शिक्षक आहेत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता.